नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. कळव्यातील मुलांकरता असलेल्या क्रिकेट मैदानाला टाळं ठोकून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणती मर्दुमकी दाखवली? या मैदानावर खेळण्यासाठी मुलांना मनाई केली तर त्यांच्या पालकांसह आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. यावेळी श्रीकांत शिंदे यांना पाडण्यासाठी सुपारी अजित पवार यांनी दिली असल्याचा गंभीर आरोप देखील आमदार आव्हाड यांनी केला. जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघातील कळवा येथील खारभूमी मैदानासंदर्भात आव्हाड यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनीच आपल्या मतदारसंघातील खारभूमी मैदानाला टाळे ठोकण्याचे आदेश दिले असल्याचा आरोप करत त्यांच्यावर निशाणा साधला होता. यावेळेस बोलताना 10-12 वर्ष कचऱ्यात असलेले हे मैदान आम्ही खेळण्यासाठी बनवलं. या ठिकाणी खेळाडू खेळण्यासाठी आणि लहान मुलं क्रिकेटच्या सरावासाठी येतात. चांगले खेळाडू या मैदानात घडतात. हे मैदान कोणत्याही पक्षाचं नाही. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बोलावून खेळाच्या मैदानाला टाळे लावा असा दम दिल्याचा आरोप देखील श्री आव्हाड यांनी केला. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने या मैदानामध्ये कार्यक्रम केला. इतरही राजकीय पक्ष या ठिकाणी आले, त्यात कुणीही हस्तक्षेप केला नाही. मग अजित पवार यांनी हा आदेश का दिला असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला. वर्गीय माणसं ही मूळ इथली नाही आहेत. हे कोणी साताऱ्याचे आहेत, कोणी सांगलीचे आहेत, कोणी पुण्याचे आहेत, कोणी कोकणातले आहेत, कोणी विदर्भातले आहेत, कोणी मराठवाड्यातले आहेत. हे आपल्याला घडलेलं सगळं हे त्या प्रांतात जाणार आहे. ही लोक जाऊन सांगणार अरे अजितदादा कसे आहेत यार, आमच्या पोरांचा खेळच बंद करू टाकवा. तेव्हा हा कलंक आपल्या माथी लागून घेऊ नका अशी मी हात जोडून आपल्याला विनंती करतो. आणि हे प्रकरण इथेच थांबवा, नाही तर संघर्षाची ठिणगी पडली तर आम्हीही मागे जाणार नाही, एवढं लक्षात ठेवा. याच मैदानाच्या वादावरून शनिवारी आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेला उत्तर देणारी आज पत्रकार परिषद राष्ट्रवादीचे नेते श्री नजीब मुल्ला आणि आनंद परांजपे यांनी घेतली. वास्तविक या ग्राउंडची मालकी ही जिल्हा परिषद, क्रीडा विभाग आणि पाटबंधारे विभागाकडे आहे अशी माहिती यावेळी श्री आनंद परांजपे यांनी दिली. वैयक्तिक मालकी असल्यासारखं जितेंद्र आव्हाड या मैदानाच्या संदर्भात वागतात असा आरोप यावेळी श्री आनंद परांजपे यांनी केला. एका कार्यक्रमासाठी आपण हे मैदान मागितलं होतं. त्यावेळेस राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी आपल्याला तिथे जाण्यापासून बचाव केला. त्यानंतर पोलीस स्थानकामध्ये या संदर्भात आपण तक्रार केली होती. क्रिकेटच्या नावावर या ठिकाणी लाखो रुपये कमवले जात आहे. ही जागा शासनाची आहे असं देखील आनंद परांजपे यांनी यावेळी सांगितलं. क्रिकेट बंद व्हावं ही राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा नाही. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचं कळव्यातलं जे कार्यालय आहे हे सामाजिक न्याय विभाग आणि रेल्वेच्या नावावर आहे असं देखील यावेळेस श्री आनंद परांजपे यांनी सांगितलं. या ठिकाणचं ग्राउंड लोकांसाठी खुलं असलं पाहिजे. या ग्राउंडवर पैसे घेऊन प्रशिक्षण सुरू आहे असा आरोप यावेळेस माजी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते श्री नजीब मुल्ला यांनी केला. ती जागा ही शासनाची आहे. शासनामध्ये शुल्क भरून कोणीही ती जागा वापरू शकतं. पण ज्यांना ती जागा फुकट वापरायची सवय झाली, कोणाला ती वापरूनच द्यायची नाही, अशा प्रकारचा आता खोटा आरोप डॉक्टर जितेंद्र आव्हाड करत आहेत. क्रिकेट तिथे बंद व्हावं अशा प्रकारची राष्ट्रवादीची अजिबात भूमिका नाही. पण जागा हडपणं, त्याच्यावर आपला कब्जा करणं ही त्यांची नेहमीची सवय आहे. तिथे इतर लोकांना सांस्कृतिक कार्यक्रम करायचे असेल तर 60,000 50,000 भरायला लागतं शासनाकडे. आणि शासनाची जागा यांनी मोफत चालवावी ना. प्रशिक्षण द्यायचंय, कलाकारांच्या एवढा हिताचा संबंध आहे तर तरी ते करायला पाहिजे होतं. आणि त्या जागेवर त्यांनी गुगल इमेज दाखवलेली कार्यालयाची. मी एक सांगतो, आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती पण केलेली आहे. ज्यांनी तुम्हाला कार्यालयात अजितदादांचे बैठकीची खबर दिली ना, एवढा तुम्ही एका बाजूला दादांना हात जोडून विनंती करायची की दादा तुम्ही मुख्यमंत्री मटेरियल आहेत स्वतःहून सांगायचं, आणि दुसऱ्या बाजूला मग त्याची मिमिक्री करायची. म्हणजे आम्ही आधीच त्यांना सांगितलंय, त्यांचा स्वभाव आम्हाला माहिती आहे आणि मला तर जास्त माहिती आहे.
CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने 30 मार्च रोजी पत्रकार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून यावेळेस ठाण्यातील ज्येष्ठ पत्रकार रामकृष्णन यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मराठी ग्रंथ संग्रहालय येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि छायाचित्रकारांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे. ठाण्यातील ज्येष्ठ संपादक राजाराम माने, भिवंडी येथील कुसुमताई देशमुख, नवी मुंबई, अंबरनाथ, मीरा भाईंदर, कल्याण येथील अनेक मान्यवर पत्रकारांचा या निमित्ताने सन्मान करण्यात येणार आहे. ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारी समितीची एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच झाली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. पत्रकारिता क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या पत्रकार यांना जीवन गौरव पुरस्कार आणि ठाणे जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातनं एक ज्येष्ठ पत्रकार आणि एक फोटोग्राफर यांना पुरस्कार देण्याचा आणि गौरवण्याचा निर्णय यावेळेस घेण्यात आला. ठाण्यातून श्री राजाराम माने, नवी मुंबई विश्वनाथ नायर, कल्याण श्री नाना पिसाट, शहापूर श्री प्रकाश परांजपे, भिवंडी कुसुमताई देशमुख, मुरबाड सुधीर पोतदार, अंबरनाथ पांडुरंग रानडे, मीरा भाईंदर अनिल केटकर, ठाणे दीपक जोशी, अशोक गुप्ता आणि ठाण्यातनं श्री प्रशांत सिनकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पत्रकार कल्याण निधी समितीवर निवड झालेले संपादक कैलास महापदी, आरोग्य समितीवर निवड झालेले पत्रकार कविराज चव्हाण यांचाही या मेळाव्यात सन्मान करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राज्य अधिस्वीकृती आणि जिल्हा समितीवर निवड झालेले ठाणे जिल्ह्यातील पत्रकार श्री दिलीप सपाटे, विनोद जगदाळे, जयेश सामंत, संजय पितळे तसंच जिल्हा समितीवरील विभव बिरवटकर यांचा देखील या मेळाव्यात सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे. ठाणे शहरातील गंगूबाई संभाजी शिंदे या कॅश काउंटर नसलेल्या भारतातील पहिल्या रुग्णालयामध्ये 2 गरजू रुग्णांवर रोबोटिक मशीनद्वारे गुडघ्याच्या प्रत्यारोपणाची अत्यंत अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. हे दोनही रुग्ण आता स्वतःच्या पायावर हिंडू फिरू शकत असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी नवीन रोबोटिक तंत्रज्ञानाचं तसंच गंगूबाई शिंदे रुग्णालयाचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिवंगत मातोश्री गंगूबाई शिंदे यांच्या स्मरणार्थ महापालिकेच्या माध्यमातून किसननगर येथे हे कॅश काउंटर नसलेलं गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालय सुरू करण्यात आलं आहे. या रुग्णालयात तब्बल 12 कोटी रुपये किमतीचे रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचं मशीन नुकतंच कार्यान्वित करण्यात आलं. या मशीनद्वारे बदलापूर येथील पुष्पा केदारे या 50 वर्षीय महिलेला त्यांच्या उजव्या गुडघ्याचं प्रत्यारोपण करण्यात आलं. केदारे यांना गेल्या 3 वर्षांपासून संधिवात झाल्याने पाय वाकडे झाले होते. बसायला आणि उठायला देखील त्रास होत होता. तर भिवंडीच्या बेबी गायकवाड या 66 वर्षीय महिलेच्या डाव्या पायाच्या गुडघ्याचं प्रत्यारोपण करण्यात आलं. चालताना त्यांना अडखळत चालावं लागत होतं. गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी खाजगी रुग्णालयाचा लाखोंचा खर्च या रुग्णांना परवडणार नव्हता. त्यामुळे या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. येथील भूलतज्ञ डॉक्टर अक्षय राऊत, अस्थितज्ञ डॉक्टर सचिन पांडे यांनी या दोन्ही रुग्णांच्या यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहे. या कामी रोबोटिक स्पेशलिस्ट तंत्रज्ञ दुर्गेश तोडणकर, तंत्रज्ञ अजित आहेर, राकेश सोनार यांचेही शस्त्रक्रियेसाठी मौलिक अशा प्रकारचं सहाय्य लाभलं. मी बेबी दशरथ गायकवाड, माझं गाव म्हणजे भिवंडीतून आलेली आहे. मला खूप दिवसापासून गुडघ्यांना त्रास होत होता. मला प्रत्येक डॉक्टर बोलायचे ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही. मग मी शोधला आणि इथं आले. तर मला इथं म्हणजे ऑपरेशन झालं ना, खूप छान वाटलं. काही तकलीफ नाही झाली मला सर, कारण एकच दिवस मला थोडा त्रास झाला. दुसऱ्या दिवसापासून मी ओकरवर चालू लागले. आता आपण काय केलं आहे की आता नी रिप्लेसमेंटपासून तर हिप रिप्लेसमेंट सर्व प्रकारच्या ऑर्थोपेडिकच्या सगळे ऑपरेशन इथे होत होते. आता नी रिप्लेसमेंटसाठी आपण नवीन रोबोटिक सर्जरी चालू केलेली आहे. गेली 15 दिवसापासून 2 ऑपरेशन आपण केलेत आणि दोन्ही अगदी सक्सेसफुली झालेले आहेत.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त सौरभ राव यांनी आता विविध विभागांचा आढावा घेतला आहे. ठाणे महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्राधान्यक्रमाने काम केलं जाईल असं देखील यावेळेस नवनियुक्त आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचप्रमाणे शहरामध्ये आरोग्यसेवा कशी सुदृढ होईल या संदर्भात अधिकाऱ्यांची मतं जाणून घेतली. अनधिकृत बांधकामांबाबत महापालिका कशा पद्धतीने कारवाई करते या संदर्भातली माहिती देखील यावेळेस आयुक्तांनी घेतली. ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडनं राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी 17 जणांची यादी जाहीर केली. यामध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी खासदार राजन विचारे यांना पुन्हा एकदा पक्षाने उमेदवारी दिली आहे. सलग तिसऱ्यांदा राजन विचारे यांना ही उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. यापूर्वी 2014 आणि 2019च्या निवडणुका राजन विचारे यांनी प्रचंड मताधिक्यांनी जिंकल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये काय होणार असा प्रश्न जवळपास प्रत्येक जण विचारू लागला आहे. राजन विचारे यांची या मतदारसंघामध्ये अत्यंत प्रबळ अशा प्रकारची दावेदारी मानली जात आहे. यापूर्वीच्या निवडणुका वेगळ्या होत्या. शिवसेना एक होती, भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती होती. मोदींचा करिश्मा राजन विचारे यांच्या पाठीशी होता. मात्र आता राजकीय वातावरण पूर्णपणे बदललेलं आहे. शिवसेनेची 2 शक्ल झाली आहे. शिवसेनेमध्ये जो राजकीय भूकंप झाला त्याचं केंद्रबिंदू एकनाथ शिंदे यांच्या रूपाने ठाणे शहरामध्ये होतं आणि त्यामुळे ठाणे शहरातली ही निवडणूक अत्यंत हाय प्रोफाईल बनणार यात अजिबात शंका नाही. आता राजन विचारे यांचे साथीदार बदललेले आहेत. पूर्वी भारतीय जनता पार्टी होती, आता त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष असणार आहे. त्यामुळे आता हे दोनही पक्ष राजन विचारे यांच्यासाठी किती एकदिलाने काम करतात. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांचा ठाण्यातला जो करिश्मा आहे या करिश्म्यावर राजन विचारे कशा पद्धतीने मात करतात हे बघणं अतिशय औत्सुक्याचं ठरणार आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.